मराठा आरक्षणाकरता जालन्यात आंदोलक चढले पाण्याच्या टाकीवर। राज्य सरकारने सगळे सोयरे या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज मराठा आंदोलकांनी जालन्यातील चंदनजिरा भागातील पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आपले सर्वस्व पणाला लावले असताना राज्य सरकार मात्र वेळकाढू धोरण अवलंबत आहे। राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकले। त्याच अनुषंगाने आज चंदनजिरा भागातील आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले। यावेळी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, अंमलदार प्रभाकर वाघ यांच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो आदेश दिला होता रस्ता रोको करण्यासाठी, परंतु आमच्या चंदनजिरा पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, पी आय साहेब, शिंदे साहेब या सर्वांनी, पाटील साहेब यांनी आम्हाला विनंती केली की माननीय SP साहेबांनी आदेश दिलेला आहे 139ची 149ची आम्हाला नोटीस बजावली का जे समजा रस्ता रोको कराल तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते त्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तसंच न करता तर तुम्ही पुढे हे आंदोलन करायचं असलं तर करू शकता। मग आम्ही एक ठरवलं, म्हणलं पाण्याच्या टाकीवर सोडून आम्ही त्याचा निषेध करणार, कारण राज्य सरकारने ज्या दिवशी मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो आदेश दिला मराठा आरक्षणचा, परंतु त्याच्यात सगळ्या सोयऱ्याचा जो रिपोर्ट आहे का त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। आता एक कुणबीचं तर जे ते पहिलेच कायद्यात आहे, त्यात काही शंका नाही। मग आम्हाला जे आरक्षण देत आहे सरकार, मग त्याच्यात नेमके सगळे सोयरे नाही तर मग देणार कोणाला? तो जोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मनोजदादा जरांगे जसा आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही ते करू। प्रसंगी अगर आम्हाला प्राणाची आहुती द्यायचं काम पडलं, मग कायदा हातात घ्यायचं जरी काम पडलं तरी आम्ही नक्की घेऊ, त्यात काही शंका नाही। कारण जर आम्ही शांततेच्या मार्गाने एवढे आंदोलनं करून जर आमचा कायदा पारित होत नसेल तर काही झालं मग तुम्ही आज आम्ही गुन्हे जरी आमच्यावर दाखल केले तरी चालते ना, आम्ही जेलात सुद्धा जायला तयार आहे। या प्रसंगी इतकं सांगतो मी। काय नाव?